नमस्कार, शोभा आई आपल्या किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज मी साबुदाण्याचे पराठे बनवणार आहे। त्याकरता 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे, 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि मिरची पावडर टाकणार आहे, जिरं टाकणार आहे, शेंदे मीठ टाकणार आहे आणि 3 मिरच्या घेतलेल्या आहेत त्या कापून टाकणार आहे आणि याच्यामध्ये बटाटे टाकणार आहे। सर्वात आधी मी साबुदाणा भाजून घेणार आहे। त्याकरता गॅस पेटवून घेतला आणि पॅन ठेवलेला आहे। हे हलके हलके भाजून घेणार आहे। याला हलके हलकेच भाजून घ्यायचं आहे, जास्त भाजायचं नाहीये। हे भाजून झालेले आहे। याला आता मिक्सर मध्ये काढून घेते। आता शेंगदाणे भाजून घेते। आता शेंगदाणे भाजून झालेले आहे, त्याला काढून घेते। साबुदाणा मी मिक्सर मध्ये काढून घेते। साबुदाणा बघा पिठावानी एकदम बारीक झालेला आहे। शेंगदाणे भाजून घेतले आणि हे याचे टक्कर काढून टाकले। आता हे मिक्सर मध्ये वाटून घेते। हे पण बारीक करून घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट। हे 4 बटाटे घेतलेले आहे मी उकडून, छोटेच आहेत। आता हे मी खिचून घेते प्लेट मध्ये टाकून। बटाटे खिचून झालेले आहेत। त्यामध्ये हे साबुदाण्याचं पीठ केलेलं आहे हे टाकते। 1 वाटी घेतलेला आहे आणि 1 वाटी हा कूट केलेला आहे तयार शेंगदाण्याचा, तो टाकते। याच्यामध्ये मिरची टाकली हिरवी, 3 मिरच्या कापलेल्या आहेत बारीक बारीक, ते टाकणार आहे। याच्यामध्ये मी जिरं 2 चमच टाकते, छोटा चमच आहे। आणि मिरचीची पावडर आहे 1 चमच टाकते। शेंदे मीठ घेतलेला आहे ते 1 चमच टाकते। याला आता मिसळून घेते। पूर्ण याला एक जीव करून घेते आणि याच्यामध्ये पाणी मी टाकलेलं नाहीये। याच्यामध्ये पाणी बिलकुल मी टाकलेलं नाहीये। एक चमच घी टाकते आणि याच्यामध्ये मळून घेते। आता पीठ मळून झालेलं आहे। मी 5 मिनिटं पीठ मुरायला ठेवते। 5 मिनिट झालेले आहे। आपण आता पराठा लाटून घेऊ।
गॅस पेटून घेते आणि तिच्यावरती तवा ठेवते डोश्याचा. आता तवा गरम झालेला आहे, याच्यावरती टाकते. साबुदाण्याचे पराठे गरम गरम तयार झालेले आहेत. येईन बाई, जरा पराठा खाऊन तर बघा. खूप छान झालेले आहे. अहो पण मला उपवास होता. उपवास होता तुमचा? अहो उपवास आला तर चालतात. शेंगदाण्याचे आणि साबुदाण्याचे पराठे आहेत हे. अच्छा.